गेल्या 5 वर्षाच्या तुलनेत ह्यावर्षी रब्बी हंगामामध्ये गव्हाचं पेरणी क्षेत्र वाढलेलं आहे. सिंचनाची उपलब्धता आणि पोषक हवामान यामुळे ह्यावर्षी गहू जोमात आहे. मात्र नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे गव्हाचं उत्पादन घटलेलं आहे. मागील 5 वर्षाच्या तुलनेत गव्हाचं पेरणी क्षेत्र यावर्षी वाढलेलं होतं. सिंचनाची सोयसुद्धा उपलब्ध आहे, हवामानसुद्धा चांगलं होतं. मात्र अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळं गव्हाचं फार मोठं नुकसान झालेलं आहे. कापणीच्या तोंडावरच हे नुकसान झाल्यामुळं उत्पन्नामध्ये मोठी घट होण्याची शक्यता शेतकऱ्याकडून वर्तवलं जात आहे. शेतकऱ्यांचं उभं पीक भिजल्यानं जो नफा मिळणार होता शेतकऱ्यांना गव्हाच्या माध्यमातून, मात्र तो सुद्धा आता हातातून निसटलेला असल्याचं आपल्याला दिसतंय आणि यामुळं शेतकरी पुन्हा एकदा खर्चाच्या ओझ्याखाली दबलेला दिसतोय. मोठं संकट जे आहे ते यामुळे शेतकऱ्यांच्या समोर उभं राहिलेलं आहे. मागच्या 5 वर्षाची आकडेवारीची जर का नजर टाकली तर 2021-22 मध्ये जवळपास 64 हेक्टरवर हे क्षेत्र होतं आणि ते वाढून आता 2025-26 मध्ये जवळपास 91,000 एवढं क्षेत्रफळ जे आहे ते गव्हाच्या पेरणीखाली आलं होतं. आणि रब्बी हंगामामध्ये 2025-26 मध्ये हे क्षेत्र वाढल्यानं मोठी झेप जी आहे ती शेतकऱ्याकडनं या ठिकाणी घेण्यात आली होती. मात्र अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळं सततचं होणारं नुकसान यावर्षीसुद्धा भरून न गेलं अशी अपेक्षा होती. म्हणून शेतकऱ्यांना जवळपास 91,000 हेक्टरवरती हे गव्हाचं पीक या ठिकाणी घेतलेलं होतं. एकंदरीत पाहिलं तर सध्या गव्हाचं उत्पादन हे चांगलं होण्याच्या स्थितीमध्ये होतं. मात्र अवकाळी पाऊस आणि गारपीट जी आहे ती या गव्हाला पोषक नसल्यामुळं शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान झालेलं आहे. एकंदरीत पाहिलं तर यावर्षी गहू चांगला आला होता, मात्र अवकाळीनं फार मोठं नुकसान जे आहे ते शेतकऱ्यांचं केलेलं आहे आणि जो नफा राहणार होता शेतकऱ्यांना तो नफासुद्धा यावर्षी मिळणार नाही आहे. कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.